इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगर येथे आघाडीच्या एल्गार सभेसाठी आलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सभेला उपस्थिती लावण्यापूर्वी एकेकाळी शरद पवारांचे कट्टर समर्थक असलेले आणि टाडा फेम सुरेश उर्फ पप्पू कालानी यांच्या निवासस्थानी सोमवारी सायंकाळी भेट दिली। यावेळी ओमी कालानी आणि पंचम कालानी यांची शरद पवार यांच्यासोबत औपचारिक भेट झाल्याचे कालानींकडून सांगण्यात आले, तर पप्पू कालानी हे बाहेरगावी असल्याचे सांगण्यात आले। मात्र पप्पू कालानी यांच्या उपस्थितीत आगामी निवडणुकीत कालानीच्या भूमिकेबाबत निवासस्थानी चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। उल्हासनगर शहरातील राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या कालानी गटाने लोकसभेपासून विधानसभा आणि महापालिकेच्या राजकारणात आपले महत्त्व कायम ठेवले आहे। राष्ट्रवादीतील फुटीनंतर कालानी गटाने दोन्ही गटांच्या कार्यक्रमात उपस्थिती लावत अजित आणि शरद पवार यांच्यासोबत आपले संबंध कायम ठेवले आहेत। मात्र आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना आपला जाहीर पाठिंबा असल्याचे नुकतेच ओमी कालानी यांनी स्पष्ट केले आहे। त्यानंतरही उल्हासनगर शहरात आलेले दोन्ही राष्ट्रवादी गटाचे नेतेही आवर्जून कालानीच्या निवासस्थानी हजेरी लावत असतात। त्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाबाबत कालानी गटाने आपली तटस्थ भूमिका कायम ठेवली आहे। मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत उल्हासनगरात राष्ट्रवादीचा आमदार निवडून यावा यासाठी राष्ट्रवादीचे दोन्ही गट सक्रिय आहेत। त्यातूनच शरद पवार यांच्याशी एकेकाळी घनिष्ठ राजकीय संबंध असलेले सुरेश उर्फ पप्पू कालानी यांच्या निवासस्थानी सोमवारी उल्हासनगर येथे आघाडीच्या एल्गार सभेसाठी आलेल्या शरद पवार यांनी आवर्जून भेट दिली। मात्र यावेळी शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्या व्यतिरिक्त कोणालाही कालानीच्या निवासस्थानी सोडण्यात आले नाही। त्यामुळे काही वेळ ओमी कालानी आणि माजी महापौर पंचम कालानी यांची भेट घेतल्यानंतर शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि व्यापाऱ्यांची भेट घेतली। तर पप्पू कालानी आणि शरद पवार यांच्या भेटीबाबत ओमी कालानी यांना विचारले असता पप्पू कालानी बाहेरगावी असल्याचे सांगत शरद पवार यांनी आमची केवळ औपचारिक भेट घेतल्याचे ओमी कालानी यांनी सांगितले। मात्र आगामी विधानसभा निवडणुकीबाबत कालानी कुटुंबाची भूमिकेबाबत या बैठकीत पप्पू कालानी यांच्या उपस्थितीत निवासस्थानी चर्चा झाल्याचे बोलले जात आहे। तर यानंतर एल्गार सभेला उपस्थिती लावल्यानंतर आपल्या भाषणात बोलताना संविधान धोक्यात आली असल्याची बाब चिंताजनक असल्याचे त्यांनी सांगितले। तसेच प्रसंगी देश उभा करणाऱ्या माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंवर सतत टीका करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेचा गैरवापर करून मूलभूत अधिकारावर गदा आणत असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी संविधान हक्क परिषदेने आयोजित केलेल्या एल्गार परिषदेत देत केले।